जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 संदर्भात जे काही आपण कट ऑफचा जो सध्या बघा व्हिडिओ बनवत आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेचसे जे काही जिल्हा परिषद, उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्हा परिषद असेल, वर्धा जिल्हा परिषद असेल किंवा मग या ठिकाणी इतर जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचा कट ऑफ बघितला होता, जेणेकरून तुम्हाला 2025 ची जी काही पदभरती सध्या होणार आहे त्या पदभरतीमध्ये जेव्हा तुम्ही प्रेफरन्स देणार त्या प्रेफरन्सनुसार बघा तुमच्या प्रवर्गामध्ये ह्या जिल्हा परिषदमध्ये मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये किती कट ऑफ आला होता त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल. आणि जे काही प्रेफरन्स देत असताना जी काही स्ट्रॅटेजी असेल तर ती तुम्हाला ह्या ठिकाणी अवगत होणार आहे. तर मागच्या ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या जिल्हा परिषदचा कट ऑफ बघितला आहे ते तुम्ही पुन्हा एकदा जरी बघू शकतात प्रत्येक प्रवर्गाचा. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जवळपास 700-800 वेकेन्सी ह्या ठिकाणी एका जिल्हा परिषदमध्ये आलेली होती आणि ह्या जिल्हा परिषदमध्ये नेमका कट ऑफ जो आहे प्रत्येक प्रवर्गाचा नेमका किती लागलाय संपूर्ण आपण माहिती करून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपण जिल्हा परिषद बघणार आहोत ती म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसते हे जे काही पवित्र पोर्टल मार्फत विदाउट इंटरव्ह्यूचं 2022ला जी सध्या यादी लागलेली होती सिलेक्शन लिस्ट, ती म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद साताऱ्याचं हे असणार आहे. मीडियम जे असेल तर ते मराठी मीडियमचं असणार आहे. एज्युकेशन लेवल प्रायमरी असणार आहे. प्रायमरीमध्ये 1 ते 5चे या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत आपण आणि 6 ते 8 या गटाचा देखील कट ऑफ बघणार आहोत. 6 ते 8 मध्ये समजा भाषा विषयाचा किती लागला, त्यानंतर गणित विज्ञानचा किती लागला, त्यानंतर समाजशास्त्राचा किती लागला, वेकेन्सी नेमकी किती येते ते देखील तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये जे काही प्रेफरन्स तुम्ही देणार आहात 100 प्रेफरन्स, तर ते लॉक करत असताना तुम्हाला एक अंदाज येईल. तर सध्या या ठिकाणी बघा जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफमध्ये तुम्हाला आधी सर्वसाधारण म्हणजे जो काही ओपनची वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये किती कट ऑफ लागला तो या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी ओपन जनरलच्या 32 वेकेन्सी आल्या होत्या. 13 उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले होते आणि 134 या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आलेला होता. त्यानंतर वुमनचा जर बघितला, ओपनचा 29 वेकेन्सी होती. 29च्या 29 वुमन त्या ठिकाणी मिळाल्या आणि 127 मार्काचा कट ऑफ जो आहे तर तो ओपनचा सध्या या ठिकाणी जिल्हा परिषद साताऱ्यामध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे फेज 1 मध्ये. त्यानंतर आरक्षण जर बघितलं समांतर आरक्षणाचा, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक सर्व्हिसमॅनचा किती कट ऑफ लागला, 119 मार्काचा कट ऑफ सध्या एक सर्व्हिसमॅनच्या आपल्याला इथं लागलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे प्रोजेक्ट संदर्भात या ठिकाणी देण्यात आले. प्रोजेक्ट इथं बघा प्रकल्पग्रस्त 5 वेकेन्सी, 5 उमेदवार इथं मिळाले. कट ऑफ किती आला, 116 मार्काचा कट ऑफ सध्या इथं आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जर आपण दुसरे जर सध्या या ठिकाणी बघा भूकंपग्रस्त जर घेतला, ओपनमध्ये भूकंपग्रस्तचा 127 कट ऑफ. त्यानंतर स्पोर्ट पर्सनचा 99, अगदी बघा 2 डिजिटमध्ये 99 मार्कामध्ये स्पोर्ट पर्सनचा उमेदवार सिलेक्ट त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं SC प्रवर्गाचं तुम्हाला कट ऑफ दाखवतो. ह्याच्यामध्ये आता दिव्यांग बंधू वगैरे संपूर्ण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओपनमध्ये 107 मार्क, 52 मार्क, 99 मार्क असे दिव्यांग संदर्भात जे काही कट ऑफ आहे तर ते पाहायला इथं मिळत आहे. त्यानंतर SC प्रवर्गाचा कट ऑफ आपण बघूया. SC प्रवर्गाचा किती लागला, तर इथं एकूण 36 वेकेन्सी आली होती. सर्वसाधारणला 33 उमेदवार मिळाले. 111 मार्काचा कट ऑफ सध्या लागलेला आहे. तर आता SC प्रवर्गाचा आताच्या वेळेला तुम्हाला मार्क किती आहे ते देखील तुम्ही कमेंट करा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर ह्या ठिकाणी ही जर जिल्हा परिषद आली आणि वेकेन्सी बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की 500+ वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी बऱ्यापैकी जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळत आहे. तर अशा जर वेकेन्सी आल्या तर ह्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा इथं आता ह्या ठिकाणी जर मागचा 111 जर लागला असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही +10 मार्क प्लस करू शकता, बरोबर, 5 प्लस किंवा 10 प्लस. तर ह्यापैकी तुमची रेंज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रेफरन्स दिला तर इथं सिलेक्ट तुम्ही होऊ शकतात. महिलांसंदर्भात जो काही कट ऑफ आहे बघा, SC वुमन 33 वेकेन्सी, 33 महिला, 109 मार्कावरती कट ऑफ लागून SC उमेदवार महिला इथं सिलेक्ट झालेली पाहायला मिळते, बरोबर. त्यानंतर पुढे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी बघा SCचा प्रकल्पग्रस्त 105 मार्क, भूकंपग्रस्त 107 मार्काचा कट ऑफ इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर ST प्रवर्गाचं तुम्हाला दाखवतं. अगदी कमी मार्कावरती ST प्रवर्गाचा सध्या कट ऑफ लागलेला होता. तो कट ऑफ म्हणजे ह्या ठिकाणी बघा 93 वेकेन्सी होती. सर्वसाधारण 93 उमेदवार मिळाले आणि 82 मार्कावरती सिलेक्शन सध्या ST प्रवर्गाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे सॉरी 82 मार्कावरती सिलेक्शन इथं झालेलं आहे. त्यानंतर ST वुमन किती आहे, 85 जागा होत्या, 23 महिला मिळाल्या, 59 मार्कावरती सिलेक्शन झालेलं आपल्याला महिलांचं इथं पाहायला मिळत आहे. आता नेमकं हे 59 मार्क महिला
सर्वसाधारण एस टी प्रवर्गाचे 82 मार्क, हे नेमके कोणत्या गटाचे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल. तर ह्या वेळेस देखील एस टी प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तो देखील सध्या बघा अशा पद्धतीने कमी सध्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर पुढे आपण जो काही कट ऑफ आहे तो म्हणजे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचा बघूया. ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास 73 वेकेन्सी होती सर्वसाधारण आणि 71 उमेदवार इथं मिळालेले. 118 मार्काचा कट ऑफ सध्या लागलेला आहे. वुमनचा जर बघितला ओबीसीचा 68 वेकेन्सी होती, 68 महिला उमेदवार तिथं मिळाले. 116 मार्काचा कट ऑफ ह्या ठिकाणी ओबीसीचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये कट ऑफ जर बघितला तर ह्या वेळेस ओबीसीचे सर्वात जास्त उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा कट ऑफ सध्या बघा इथं ओबीसीचा नक्कीच आताच्या घडीला वाढू शकतो. तर हा ओबीसी प्रवर्गाचा सध्या बघा होता. ओबीसी मध्ये जर आपण या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर 103 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर फक्त 85 मार्कावरती ओबीसी उमेदवार इथं सिलेक्ट झालेला पाहायला आपल्याला मिळतोय. म्हणजे ह्या ठिकाणी समांतर आरक्षण जर असेल तर तुमचे 2 डिजिट जरी असेल तरी देखील तुमची ह्या ठिकाणी निवड जी आहे तर ती सध्या शक्य असणार आहे. पुढे अजून तुम्हाला प्रवर्ग दाखवतो. ह्या ठिकाणी विजेचा बघूया आपण. विजे ची वेकेन्सी आलेली होती. विजेची या ठिकाणी 2 वेकेन्सी होती सर्वसाधारण 129 मार्क. त्यानंतर वुमनचा 3 वेकेन्सी होती, 3 महिला मिळाल्या 119. म्हणजे या ठिकाणी विजेचं कट ऑफ सध्या बघा आपल्याला 129 आणि 119 लागलेला पाहायला इथं मिळतोय. विजेचं या ठिकाणी प्रकल्पग्रस्त असेल तर 114 मार्कावरती बघा सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे तर ती म्हणजे एसबीसी कॅटेगरीचं बघूया आपण. एसबीसीचं 4 वेकेन्सी होत्या, 4 उमेदवार मिळाले. 122 मार्कावरती कट ऑफ आला. महिलांचा किती आला तर 126 मार्कावरती इथं 3 वेकेन्सी होती. तर हा कट ऑफ सध्या इथं आलेला आहे. त्यानंतर एनटीबीची वेकेन्सी आलेली होती ह्या जिल्हा परिषदमध्ये. सातारा जिल्हा परिषदमध्ये 4 वेकेन्सी होती, 3 उमेदवार मिळाले. 122 मार्कावरती कट ऑफ. एनटीबी वुमनचा या ठिकाणी 2 वेकेन्सी 124 मार्कावरती कट ऑफ सध्या पाहायला आपल्याला मिळतोय. पुढचा प्रवर्ग जर बघितला आपण ईडब्ल्यूएस प्रवर्गाचं बघा. या ठिकाणी सर्वसाधारण ईडब्ल्यूएसचा 28 वेकेन्सी होती. 28 या ठिकाणी उमेदवार रिकमेंडेशन झाले आणि 122 मार्कावरती कट ऑफ आलेला आहे. 25 महिला होत्या, 25 या ठिकाणी रिकमेंडेशन झाले. 121 मार्कावरती महिलांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा सध्या इथं कट ऑफ लागलाय आणि सर्वसाधारणचा किती लागलाय तर 122 मार्क. म्हणजे लक्षात घ्या आताच्या वेळेला तुम्हाला किती मार्क आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी येईल. पुढे अजून बघूया आपण ईडब्ल्यूएसचा. या ठिकाणी तुम्हाला बघितला ईडब्ल्यूएसचा प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. तर लक्षात ठेवा समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ह्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेकेन्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा या ठिकाणी जर कट ऑफ बघितला ईडब्ल्यूएसचा 112 मार्काचा या ठिकाणी प्रकल्पचा आहे आणि भूकंपाचा 111 मार्कावरती. बरोबर. तर अशा पद्धतीने हे जे काही सध्या प्रवर्गाच्या वेकेन्सी आलेल्या होत्या. टोटल किती वेकेन्सी आल्या तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते 827 वेकेन्सी आल्या. 495 उमेदवार इथंच रिकमेंडेशन झालेले आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी अशा पद्धतीने मागच्या पदभरतीमध्ये आलेली होती. तर ह्या वेळेस देखील बघा ज्या काही वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळतात 2 डिजिट 3 डिजिटमध्ये तर अशा पद्धतीने आल्या तर ह्या ठिकाणी बहुतेक उमेदवारांना संधी मिळेल. आता ह्या जे काही 827 सध्या वेकेन्सी होती आणि 495 उमेदवारांचं सिलेक्शन झालं. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या या ठिकाणी बघा गटाची वेकेन्सी होती तर 1 ते 5 ची वेकेन्सी होती इंग्रजी माध्यमाची. किती होत्या 137 वेकेन्सी होती आणि फक्त 11 उमेदवार त्या ठिकाणी मिळाले आहे. म्हणजे लक्षात घ्या इंग्रजी माध्यमाचे उमेदवार सध्या त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून ह्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो बघा 75 मार्क 107 मार्क अशा पद्धतीने आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा 1 ते 5 ची वेकेन्सी होती मराठी माध्यमासाठी आणि 350 वेकेन्सी पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे जो काही कट ऑफ 99 मार्क 52 मार्क ऑर्फॅनचा या ठिकाणी बघा 99 मार्काचा पाहायला इथं मिळतोय. त्यानंतर 6 ते 8 या गटासाठी बघा या ठिकाणी जी काही वेकेन्सी आलेली 6 ते 8 साठी गणित विज्ञान संदर्भात होती. डायरेक्ट 340 वेकेन्सी सध्या आली होती. 134 उमेदवार तिथं मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे बरीचशी या ठिकाणी बघा वेकेन्सी होती. अशा पद्धतीने उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये जे काही प्रत्येक उमेदवार जो आहे प्रत्येक प्रवर्गाचा ह्या जिल्हा परिषदमध्ये हायेस्ट असलेला 159 मार्काचा ओपनचा या ठिकाणी बघा उमेदवार होता आणि तो ह्या ठिकाणी गणित आणि जवळपास सायन्स हे विषय घेऊन 6 ते 8 साठी इथं सिलेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
त्यानंतर SBCचा हायेस्ट असलेला 151 मार्काचा उमेदवार होता, बरोबर. तर तो ह्या ठिकाणी SBC मध्ये होता, परंतु मार्क त्याला चांगले होते म्हणून इथं बघा ओपन मधून सिलेक्शन त्याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे सब्जेक्ट ह्या ठिकाणी तुम्हाला हे कमी मार्कवाले तुम्हाला दाखवतो, जेणेकरून एक अंदाजे कमी मार्कावरती कुठं कुठं निवड झालेली. आता इथं EWSचं तुम्ही बघू शकता 133 मार्क 1 ते 5 या गटासाठी निवड झाली मराठी मीडियम EWSचा, बरोबर. EWS प्रवर्गामधून 1 ते 5 याच्यासाठी निवड झालेली पाहायला मिळते. SBCची या ठिकाणी 133 मार्क होतं आणि 1 ते 5 या गटासाठी इथं बघा त्याच प्रवर्गामधून निवड झालेली पाहायला मिळते. परत बघा इथे दुसरी जे आहे NTD कॅटेगरीचं आपण बघूया. NTD ओपन ह्या ठिकाणी जनरल जे काही वुमन आहे, बरोबर. तर 1 ते 5 साठी 131 मार्का घेऊन निवड झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. अजून कमी मार्क म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कमी मार्कमध्ये कुठं निवड झालेली. तर महिलांचं या ठिकाणी 127 मार्कावरती OBC NTC 127 मार्क, ओपनमध्ये बघा 127 मार्क, असे एका मार्कावरती बहुतेक उमेदवारांची इथे निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे याच्यामध्ये जे काही कट ऑफनुसार इथं निवड झालेली आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये इथं जे काही वेकेन्सी आली होती त्याच्यानुसार इथं पाहायला मिळते. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघा महिलांना जे काही प्राधान्य बघा या ठिकाणी महत्त्वाचं होतं, कारण त्यांचं जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी महिला आरक्षणाची देखील होती, म्हणून इथं महिलांसंदर्भात महत्त्वाचे 122 मार्कावरती देखील सिलेक्शन सध्या झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर महिलांसंदर्भात ह्या वेळेस देखील आपल्याला माहिती आहे की महिला आरक्षणाच्या वेकेन्सी असतात, त्यांना सर्वसाधारणमध्ये देखील संधी मिळत असते आणि ओपनची वेकेन्सीमध्ये देखील संधी मिळत असते. म्हणजे एकूण 3 ठिकाणी सध्या बघा संधी जी आहे तर ती महिला उमेदवाराला मिळत असते, म्हणून महिलांना ह्या ठिकाणी जास्तीत जास्त संधी ह्या वेळेस देखील मिळू शकते. तर सध्या ह्या जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने महत्त्वाचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा आपण प्रत्येक जे काही प्रवर्ग ज्या प्रवर्गाची वेकेन्सी आली होती त्याच्यानुसार इथं बघितलं आहे. तर आगामी काळामध्ये तुमच्या या ठिकाणी बघा जवळपासचा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये अशी जर वेकेन्सी आली तर ह्या ठिकाणी तुमची निवड असेल तर ती निवड मे बी इथं होऊ शकते. तर सध्या हा एक महत्त्वाच्या जिल्हा परिषद सातारा संदर्भात कट ऑफ संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर ही एक महत्त्वाची 827 वेकेन्सीची जाहिरातीमध्ये जवळपास 495 उमेदवारांची निवड झाली आणि जो काही कट ऑफ होता तर तो कट ऑफ बघा अशा पद्धतीने इथं लागलेला आहे. तर अशाच कट ऑफ आपण पुढच्या नवीन आस्थापनेचा बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.